या ठिकाणी 9 कोटी लेकरांची आई माता रमाई या माईचा विचार एक आडोनी पत्नी बाबासाहेबांना लावल्या म्हणून बाबासाहेब प्रगती पथावर गेले. माता रमाईचा जन्म झाला वनानगर येथे. अवघ्या 9 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले. माता रमाईच्या वडिलांचं नाव विपुल होते, आईचं नाव रखमाई. दोघंही मरण पावल्यानंतर त्यांचा काका गोविंद नावाचा काका 3 बहीण भाऊला मुंबईला आणले बायका चाळीमध्ये. 3 बहीण भाऊ कोणते? गौरी, शंकर, माता रमाई. सुभद्रामजी बाबासाहेबांच्या वडील कामानिमित्ताने बाहेर जात असताना माता रमाई नजरेस पडल्या म्हणतात, माझ्या भीमाला ही मुलगी पसंत आहे. पण त्याच्याही अगोदर समाजामध्ये एका मुलीवर सुपारी फुटली होती बाबासाहेबांची. सुभद्रामजी गेले बाबासाहेबांच्या वडील समाजामध्ये 5.25 रुपये दंड टाकले, मला क्षमा करा, ही मुलगी नको आहे माझ्या भीमाला, मी दुसरी मुलगी पाहिजे. सुभद्रामजी बाबासाहेबांचं लग्न करायचं ठरवले. वय किती होते बाबासाहेबांच्या त्यावेळी लग्नाचं? 17 वर्ष. माता रमाईचं 9 वर्ष. बायका मंडळामध्ये भाजीपाल्याच्या कट्ट्यावर पावसात लग्न झालं. माता रमाईच्या मैत्रिणी आल्यात म्हणतात, अग्रामो तुझ्या लग्नाचं नाव. माता रमाई लहानपणी काळामध्ये हसल्या. आज बघा नवरा बायको स्टेजवर उभारतात. आमच्या बौद्धाचार्याचं काय चाललंय ती नवरा बायकोला कळत नाही, नवरा बायकोचं काय चाललंय ती बौद्धाचार्याला कळत. आणि स्टेजवरचं काय चाललंय ती वराडला कळत नाही, वराडचं काय चाललंय ती स्टेजला कळत नाही. त्यांनी सोडावं. अहो तुमच्या आयुष्याचे सूत्र बौद्धाचार्याने तुमच्या समोर मांडतात, ते पालन केलं पाहिजे, आपलं काम आहे. कारण ते सांगतात म्हणून आपलं आयुष्य सुखानं जात असतं, ऐकणं गरजेचं आहे. म्हणून माता रमाई लहानपणी काय म्हणतात, प्रदेशाला आईची जागा ती दाई घेऊ शकणार नाही. आईची जागा ती दाई घेऊ शकणार नाही. गुलाबाची जागा ती दाई घेऊ शकणार नाही. जिने वाहिले भीमापती जीवन सारे, अशी दुसरी रमाई होऊ शकणार नाही. अशी दुसरी रमाई होऊ शकणार नाही. अशी दुसरी रमाई होऊ शकणार नाही. 9 कोटी लेकरांना माय लाभल्या. आपल्या माईचा आदर्श घरोघर पोचावं. माता रमाई म्हणतात, कुणी घातलं सोनं नाणं सगळं चांदी घातात गळ्यामध्ये, पण काळ माझं मणी मात्र सुखरूप असावं. 9 कोटी लेकरांचा तरी. म्हणून माता रमाई काय म्हणतात, सोन्या मोत्याची माळ गरीबांध कुणी. सोन्या मोत्याची माळ गरीबांध कुणी. सुतन राहू दे माझा, सुतन राहू दे माझा काळमणी. सुतन राहू दे माझा काळमणी. सोन्या मोत्याची माळ गरीबांध कुणी. सोन्या मोत्याची माळ गरीबांध कुणी. सुतन राहू दे माझा काळमणी. सुतन राहू दे माझा काळमणी. सुतन राहू दे माझा काळमणी.
माझं ताळमणी सुखन राहू दे माझं ताळमणी आयुष्मान माझे बंधू नागनाथ थोरात साहेब यांच्याकडून मातरवाणीच्या गीताला 100 रुपये मिळालेले धन्यवाद साहेब. सुखन राहू दे माझं ताळमणी सुखन राहू दे माझं ताळमणी सुखन राहू दे माझं ताळमणी सुखन राहू दे सुखन राहू दे माझं ताळमणी सुखन राहू दे माझं ताळमणी संसार केले हो मायानो मात्र मग बाबासाहेबांना 5 मुलं होते 4 मुलं औषधाला पैसे नसल्यामुळे मरण पावले बाबासाहेबांनी मात्र म्हणे ही दुःख सहन केली अंगावर शिवाची साडी घालून म्हातारामध्ये संसार केला इकडे शिवावर इकडे फटावं पण माई संसाराला कधी हारले नाही पुढे सरकली आणि त्या जगाची 9 कोटी लोकांची माई झाल्या आज माई आपल्या सगळ्यांच्या मुखात आहे संसार कोणाची आई गं अभिमानी उर्माद शेती भरून अभिमानी उर्माद येते भरून अभिमानी उर्माद येते भरून अंगावर साडी जरी असली तुम्ही अंगावर साडी जरी असली तुम्ही सुखन राहू दे माझं ताळमणी सुखन राहू दे माझं ताळमणी सोन्या मोत्याची माय बांधो कोणी सोन्या मोत्याची माय बांधो कोणी सुखन राहू दे माझं ताळमणी सुखन राहू दे माझं ताळमणी